नमस्कार. बुकवाईज विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की सर्वात जास्त पॉवर असूनही काही लीडर्स आपल्या टीमच्या आधी नाही तर सर्वात शेवटी जेवण का करतात? हो अनिल, लीडर्स इट लास्ट हे नावच किती वेगळे आहे ना. सामान्यतः आपण बघतो की ज्याच्याकडे सत्ता आहे तो स्वतःला सर्वात आधी महत्त्व देतो. पण सायमन सिनेक म्हणतात की खरा लीडर तोच असतो जो स्वतःच्या आधी आपल्या टीमच्या सुरक्षिततेचा विचार करतो. यालाच ते सर्कल ऑफ सेफ्टी म्हणतात. आता हे जे आहे लीडर्स इट लास्ट, याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. नाही, बरोबर. ही एक मानसिकता आहे, एक विचार करण्याची पद्धत. आणि ही कल्पना ही आली आहे अमेरिकेच्या मरीन कोर्प्समधनं. अच्छा. तिथे जेवण करताना सगळ्यात ज्युनियर सैनिक आधी जेवतात आणि सगळ्यात सिनियर अधिकारी एकदम शेवटी. पण हा काही लेखी नियम नाहीये, बरोबर. ही एक परंपरा आहे फक्त. अगदी एक अलिखित परंपरा. पण यामागे एक नक्की विचार काय आहे? म्हणजे लीडरने स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून टीमला प्राधान्य का द्यावं, यात त्यांचा काय फायदा? हाच तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. यात त्यांचा असा थेट फायदा नाही, पण त्यांच्या टीमचा आणि मग पर्यायाने संपूर्ण मिशनचा फायदा आहे. ही फक्त जेवणाची पद्धत नाहीये, तर नेतृत्वाची एक खूप मोठी खूण आहे. जेव्हा एक लीडर स्वतः उपाशी राहून आपल्या लोकांना आधी खाऊ घालतो, तेव्हा तो शब्दांशिवाय सांगत असतो की तुमची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. तुमची किंमत माझ्यापेक्षा जास्त आहे. बरोबर. म्हणजे हे एक प्रतीक आहे. लीडरशिप म्हणजे फक्त आदेश देणं नाही, तर जबाबदारी घेणं आहे. पण हे सैन्यात शक्य आहे. तिथे एक स्पष्ट ध्येय असतं, देशाचं संरक्षण, एकमेकांचा जीव वाचवणं. हो. पण कॉर्पोरेट जगात जिथे प्रत्येकाची व्यक्तिगत उद्दिष्ट असतात, तिथे अशी निस्वार्थ भावना निर्माण करणं खूप अवघड नाही का? अवघड आहे, नक्कीच आहे, पण अशक्य नाही. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे दुसऱ्या महायुद्धातील मेजर डिक विंटर्स. बँड ऑफ ब्रदर्सवाले? अगदी तेच. ज्यांनी सिरीज पाहिली आहे त्यांना लगेच आठवेल. विंटर्स हे साध्या सैनिकापासून मेजर पदापर्यंत पोहोचले होते. आणि ते केवळ त्यांच्या शौर्यामुळे नाही, तर त्यांच्या नेतृत्वामुळे. आणि काय खासियत होती त्यांच्या नेतृत्वाची? ते कधीच स्वतःला आपल्या सैनिकांपेक्षा वेगळं किंवा मोठं समजत नव्हते. मेजर झाल्यावर सुद्धा जिथे त्यांना आरामात मुख्यालयात बसता आलं असतं, तिथे ते आपल्या सैनिकांसोबतच खंदकात झोपायचे, त्यांच्यासोबतच ते थंडगार डब्यातलं जेवण जेवायचे आणि लढाईच्या पहिल्या रांगेत उभे राहायचे. खरंय. बॅस्टोनेच्या लढाईचं उदाहरण देतात पुस्तकात. जेव्हा जर्मन सैन्याने त्यांना घेरलं होतं, प्रचंड थंडी होती. हो, आणि सैनिक अक्षरशः गारटले होते. तेव्हा विंटर स्वतः प्रत्येक खंदकात जाऊन सैनिकांशी बोलत होते, त्यांची विचारपूस करत होते. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात येते, त्यांचा आदर फक्त शौर्यामुळे नव्हता, तर त्या काळजी घेण्याच्या वृत्तीमुळे होता. बरोबर. जखमी व्हायचा तेव्हा त्यांना ते वैयक्तिकरित्या लागायचं. ही जी एम्पॅथी आहे, तीच त्यांच्या नेतृत्वाचा गाभा होती. अगदी. त्यांनी कधीच आपल्या पदाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला नाही आणि म्हणूनच त्यांचे सैनिक त्यांच्यासाठी मरायला तयार होते. हो, कारण त्यांना खात्री होती की त्यांचा लीडर त्यांच्यासाठी मरायला तयार आहे. हीच भावना लीडर्स ईट लास्ट या संकल्पनेच्या मुळाशी आहे. जेव्हा लीडर त्याग करतो तेव्हा टीम समर्पण करते. म्हणजे जेव्हा लीडर स्वतःला टीमचा एक अविभाज्य भाग समजतो आणि त्यांच्या सुखदुःखात सामील होतो, तेव्हा टीमचा विश्वास आपोआप जिंकला जातो. आणि हाच विश्वास सर्कल ऑफ सेफ्टी म्हणजेच सुरक्षितेचं वर्तुळ तयार करतो. बरोबर. एक चांगला लीडर आपल्या टीमला बाहेरच्या धोक्यांपासून वाचवतो. बाहेरचे धोके म्हणजे काय? बाजारातली स्पर्धा, आर्थिक संकट, हो, किंवा अगदी नोकरी जाण्याची भीती. जेव्हा लीडर हे वर्तुळ तयार करतो तेव्हा कर्मचाऱ्यांना अंतर्गत राजकारणाची किंवा असुरक्षिततेची चिंता करावी लागत नाही. म्हणजे ते फक्त आणि फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतात. अगदी. याउलट जिथे ही सुरक्षितता नसते तिथे काय होतं, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे स्टीफनची गोष्ट. हो, पुस्तकातलं हे उदाहरण खूप महत्वाचं आहे. स्टीफन एका अशा कंपनीत काम करायचा जिथे वातावरण खूपच विषारी होतं. हो, त्याचा बॉस खूप हुकुमशाह स्वभावाचा होता. तो कोणाचंही ऐकून घ्यायचा नाही आणि क्षुल्लक कारणांवरून लोकांना कामावरून काढून टाकायचा. त्यामुळे ऑफिसमध्ये एक नकारात्मक स्पर्धा निर्माण झाली होती नाही. प्रत्येकजण फक्त आपली नोकरी वाचवण्यासाठी दुसऱ्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करायचा. कोणीही एकमेकांना मदत करत नव्हतं. माहिती लपवली जायची. अशा वातावरणाचा स्टीफनवर खूप वाईट परिणाम झाला. तो सतत तणावात असायचा. त्याला रात्री झोप लागायची नाही. सकाळी उठल्यावर ऑफिसला जायची इच्छाच व्हायची नाही. हो, आणि घरी चिडचिड करायचा. त्याला प्रत्येक सहकारी शत्रू वाटू लागला होता.
अशा परिस्थितीत चांगलं काम करणं तर दूरच, साधं माणूस म्हणून जगणंही कठीण झालं होतं. साहजिकच त्याने ती नोकरी सोडली. पण त्याच्या नवीन ऑफिसमध्ये त्याला पूर्णपणे वेगळा अनुभव आला. अच्छा. त्याच्या नवीन बॉसने पहिल्याच दिवशी त्याला कामाबद्दल कमी आणि त्याच्याबद्दल जास्त विचारलं. त्यांनी त्याला सांगितलं की सुरुवातीला काही आठवडे फक्त सगळ्यांना भेट, सिस्टम समजून घे, कामाचा ताण घेऊ नकोस. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी केवळ कामाबद्दल नाही तर त्याच्या कुटुंबाबद्दल, मुलांबद्दल विचारपूस केली. हो, त्यांनी स्टीफनला सांगितलं की तुला मुलं आहेत हे मला माहीत आहे, आणि जेव्हा मुलं आजारी पडतात तेव्हा जगात दुसरं काहीही महत्त्वाचं वाटत नाही. त्यामुळे अशा वेळी सुट्टी घ्यायला किंवा घरून काम करायला अजिबात संकोच करू नकोस. तुझं कुटुंब पहिलं येतं. बॉसच्या ह्या एका वाक्याने स्टीफनच्या डोक्यावरचा सगळा भार जणू उतरला. त्याला अचानक खूप सुरक्षित वाटलं. ती नोकरी गमावण्याची भीती गेली. त्याला खात्री पटली की इथे माणुसकीला किंमत आहे. आणि याचा परिणाम, तो काही दिवसांतच टीममध्ये इतका मिसळला आणि इतक्या आत्मविश्वासाने काम करू लागला की तो कंपनीसाठी एक महत्त्वाचा कर्मचारी बनला. हेच आहे सर्कल ऑफ सेफ्टीचं सामर्थ्य. अगदी. स्टीफनची गोष्ट तर एका टीम लेवलवरची झाली, पण हीच विचारसरणी जेव्हा कंपनीच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजे सीईओ लेवलवर लागू होते तेव्हा त्याचे परिणाम किती मोठे असू शकतात. हो, आणि इथेच सायमन सिनेक जॅक वेल्च, जे जनरल इलेक्ट्रिकचे सीईओ होते, आणि कोस्कोचे सीईओ जेफ सिनेगल यांची तुलना करतात. जॅक वेल्श, त्यांना तर न्यूट्रॉन जॅक म्हणायचं ना? हो, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रचंड कर्मचारी कपात केली. त्यांच्यासाठी माणसं नाही तर फक्त तिमाही निकाल आणि शेअरची किंमत महत्वाची होती. त्यांनी त्यांच्या काळात हजारो लोकांना कामावरून काढून टाकलं. यामुळे कंपनीचा स्टॉक तात्पुरता वर गेला असेल. हो, पण कंपनीमध्ये भीतीचं आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं. ज्या लोकांची नोकरी जाते त्यांच्यावर तर परिणाम होतोच, पण जे राहतात ते सुद्धा सतत असुरक्षिततेच्या छायेत काम करतात. आणि याच्या अगदी विरुद्ध उदाहरण म्हणजे कोस्टकोचे सीईओ जेफ सिनेगल. हो, 2008 मध्ये जेव्हा मोठं आर्थिक संकट आलं तेव्हा जिथे सगळ्या कंपन्या कर्मचारी कपात करत होत्या, तिथे सिनेगल यांनी एकाही कर्मचाऱ्याला कामावरून काढलं नाही. वॉल स्ट्रीट त्यांच्यावर प्रचंड चिडलं होतं. नक्कीच. यामुळे त्यांना तात्पुरतं मोठं नुकसान झालं, पण त्यांनी कर्मचाऱ्यांचा विश्वास जिंकला. त्यांना संदेश दिला की संकट मोठं आहे, पण आपण सगळे मिळून याचा सामना करू. मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. आणि याचा लाँग टर्म म्हणजे दूरगामी परिणाम असा झाला की संकटानंतर कोस्टकोचा व्यवसाय प्रचंड वाढला. कारण त्यांचे कर्मचारी कंपनीशी एकनिष्ठ होते. ते स्वतःच्या कंपनीप्रमाणे काम करत होते. म्हणजे एका लीडरच्या निर्णयांचा परिणाम फक्त कंपनीच्या प्रॉफिट लॉसवर नाही तर कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर थेट होतो. आणि गंमत म्हणजे याचं एक शास्त्रीय कारण सुद्धा आहे, जे आपल्या शरीरातल्या हार्मोनशी जोडलेलं आहे. हो, इथेचा विषय अजून रंजक होतो. ही केवळ फिलॉसॉफी नाही तर यामागे बायोलॉजी सुद्धा आहे. लेखक 4 महत्वाच्या हॅपी केमिकल्सबद्दल सांगतात. बरोबर. हो, आणि त्यांनी त्याची 2 गटांमध्ये विभागणी केली आहे. पहिला गट आहे स्वार्थी केमिकल्सचा, डोपामाइन आणि एंडोर्फिन. जेव्हा आपण एखादं ध्येय गाठतो, जसं की एखादं टार्गेट पूर्ण करतो किंवा शर्यत जिंकतो, तेव्हा आपल्या शरीरात डोपामाइन रिलीज होतं. यामुळे आपल्याला आनंदाची भावना मिळते. आणि एंडोर्फिन म्हणजे एक प्रकारचं नैसर्गिक पेनकिलर. जेव्हा आपण एखादा थकवणारं काम करतो, जसं की व्यायाम, तेव्हा एंडोर्फिनमुळे आपल्याला थकवा जाणवत नाही आणि एक प्रकारचा आनंद मिळतो, ज्याला रनर्स हाय म्हणतात. पण लेखक यांना स्वार्थी का म्हणतात? कारण ही दोन्ही केमिकल्स आपल्याला वैयक्तिक यशासाठी प्रेरित करतात. मी काय मिळवलं यावर लक्ष केंद्रित करतात. अच्छा. आदिमानवाच्या काळात शिकार करून अन्न मिळवण्यासाठी किंवा धोक्यापासून लांब पळण्यासाठी या केमिकल्सची गरज होती. पण जर एखादा लीडर फक्त या केमिकल्सच्या मागे लागला, म्हणजे फक्त टार्गेट्स आणि नंबर्सच्या मागे, तर तो फक्त स्वतःच्या यशाचा विचार करतो. त्याला टीमच्या भावनांची पर्वा राहत नाही. अगदी. मग दुसरा गट कोणता आहे? दुसरा गट आहे निस्वार्थी किंवा सामाजिक केमिकल्सचा, सेरोटोनिन आणि ऑक्सिटोसिन. सेरोटोनिन हे लीडरशिप केमिकल आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की कोणीतरी आपली काळजी घेतंय किंवा आपला आदर करतंय, तेव्हा ते रिलीज होतं. आणि यामुळे आपल्यात अभिमानाची आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते. आणि ऑक्सिटोसिनला तर लव्ह केमिकल किंवा बॉन्डिंग केमिकल म्हणतात. मैत्री, प्रेम, विश्वास यांसारख्या भावनांसाठी ऑक्सिटोसिन जबाबदार असतं. जेव्हा आपण कोणाला तरी मदत करतो किंवा कोणी आपल्यावर विश्वास ठेवतो,
अगदी साधं हस्तांदोलन केल्यावर किंवा मिठी मारल्यावरही हे केमिकल रिलीज होतं. आता या सगळ्याला एकत्र जोडून बघूया. जेव्हा जॅक वेल्चसारखा लीडर फक्त आकड्यांवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा तो कर्मचाऱ्यांमध्ये डोपामाइनचा तात्पुरता किक देतो. पण सततच्या दबावामुळे आणि असुरक्षिततेमुळे शरीरात स्ट्रेस हॉर्मोन म्हणजे कॉर्टिझॉलचं प्रमाण वाढतं. आणि कॉर्टिझॉल हे ऑक्सिटोसिनचं शत्रू आहे. ते आपल्या शरीरातील सहानुभूती आणि विश्वास निर्माण करण्याची क्षमताच बंद करून टाकतं. म्हणजे असुरक्षित वातावरणात कर्मचारी जास्त स्वार्थी आणि एकमेकांबद्दल अविश्वासी बनतात, याचे हे जैविक कारण आहे. अगदी बरोबर. याउलट जेव्हा जेफ सिनेगलसारखा लीडर सर्कल ऑफ सेफ्टी तयार करतो, कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची हमी देतो, तेव्हा टीममध्ये सेरोटोनिन आणि ऑक्सिटोसिनचं प्रमाण वाढतं. आणि त्यामुळे टीममध्ये विश्वास, सहकार्य आणि एकतेची भावना वाढते. लोक एकमेकांना मदत करायला पुढे येतात. ते कंपनीला स्वतःची समजून काम करतात. म्हणजे खरा लीडर तोच जो फक्त डोपामाइनच्या मागे न लागता ऑक्सिटोसिन आणि सेरोटोनिन वाढेल असं वातावरण तयार करतो. जो स्वतःच्या यशापेक्षा टीमच्या सुरक्षिततेला आणि विकासाला महत्त्व देतो. आणि असं करून तो नकळतपणे आपल्या टीमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपत असतो. कारण दीर्घकाळ कॉर्टिसॉलच्या प्रभावाखाली राहिल्याने फक्त मानसिक नाही तर शारीरिक आजारसुद्धा होतात. संकल्पना तर खूप भारी आहे, पण हे प्रत्यक्षात कसं घडतं? कॉर्पोरेट जगात जिथे प्रत्येकजण स्वतःचा विचार करतो, तिथे एखादा लीडर आपल्या टीमला सुरक्षित कसं काय ठेवू शकतो? याचं उत्तर एका अशा कंपनीच्या गोष्टीत दडले जिने मंदीच्या काळातही कोणालाच कामावरून काढलं नाही. ती स्ट्रॅटेजी होती जबाबदारी वाटून घेण्याची, भीती घालवण्याची नाही. म्हणजे जेव्हा कंपनी लॉसमध्ये होती तेव्हा त्यांनी लोकांचे पगार कापण्याऐवजी किंवा त्यांना काढण्याऐवजी दुसरं काहीतरी केलं. बरोबर. आणि हेच तत्व सायमन सिनेक त्यांच्या लीडर्स ईट लास्ट या पुस्तकात मांडतात. हो, की खरा लीडर तोच असतो जो स्वतःच्या टीमला प्राधान्य देतो, स्वतःला नाही. अगदी. आज आपण अशाच काही कथा आणि उदाहरणांवर सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्यातून हे स्पष्ट होईल की कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची भावना किती महत्त्वाची असते. आणि ही भावना फक्त म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी नाही, तर कंपनीच्या दीर्घकालीन यशासाठी किती आवश्यक आहे हे पण यातून कळतं. चला तर मग स्टीफनच्या गोष्टीने सुरुवात करूया. ही गोष्ट एका अशा कर्मचाऱ्याची आहे ज्याला दोन पूर्णपणे विरुद्ध प्रकारच्या बॉससोबत काम करण्याचा अनुभव आला. त्याचं पहिलं ऑफिस म्हणजे एक प्रचंड नकारात्मक आणि भीतीदायक जागा होती, नाही का? हो, प्रचंड. खरं सांगायचं तर आपल्यापैकी अनेकांनी करिअरमध्ये कधी ना कधी अशा बॉससोबत काम केलेलं असतं, जिथे प्रत्येक दिवस एक आवाहन वाटतो. आणि ऑफिसला जाणं म्हणजे शिक्षा. अगदी. त्यामुळे स्टीफनची काय हालत झाली असेल हे आपण समजू शकतो. तिथलं वातावरण इतकं खराब होतं की प्रत्येकजण फक्त आपली नोकरी वाचवण्याच्या मागे लागलेला होता. हो, आणि याचं मुख्य कारण होतं तिथला बॉस. तो अत्यंत अधिकारशाही म्हणजे अथॉरिटेटिव्ह स्वभावाचा होता. छोट्याशा चुकीसाठी किंवा अगदी वैयक्तिक रागातूनही कोणालाही कामावरून काढून टाकायचा. बरोबर. याचा परिणाम असा झाला की ऑफिसमधले लोक एकमेकांचे सहकारी राहिलेच नाहीत, ते शत्रू बनले होते. आणि ही स्पर्धा सकारात्मक नव्हती. लोक एकमेकांना घाबरत होते. काही जण तर इतरांचं काम मुद्दाम खराब करायचे, फक्त स्वतःची नोकरी सुरक्षित ठेवण्यासाठी. हो, एक प्रकारचं सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट वातावरण तयार झालं होतं, पण चुकीच्या अर्थाने. इथे हुशारीवर नाही तर राजकारणावर आपलं अस्तित्व अवलंबून होतं. ह्या सगळ्याचा स्टीफनवर खूप वाईट परिणाम झाला. तो कामामुळे सतत उदास, चिडचिडा राहायचा. त्याला ऑफिसमधला प्रत्येक सहकारी शत्रू वाटायला लागला होता. तो कोणावरच विश्वास ठेवू शकत नव्हता. त्याची सगळी ऊर्जा आणि विचार फक्त आज माझी नोकरी कशी वाचेल यातच जायची. आणि इथेच तर खरा धोका आहे. जेव्हा कामाच्या ठिकाणी विश्वास उरत नाही तेव्हा टीमवर्क संपतं. बरोबर. लोक आपली ऊर्जा कंपनीच्या प्रगतीसाठी नाही तर स्वतःचा बचाव करण्यासाठी वापरू लागतात. इनोव्हेशन, नवीन आयडिया हे सगळं थांबतं. कारण चूक केली तर नोकरी जाईल ही भीती असते. अगदी. आणि स्टीफनसाठी हे वातावरण असह्य झालं. त्याला तिथे काम करणं अशक्य वाटू लागलं. आणि शेवटी त्याने राजीनामा दिला. आणि त्याच्या बॉसला याचं काहीच वाटलं नसेल? नाही का? काहीच नाही. जे दाखवतं की त्याला माणसांची काहीच किंमत नव्हती. पण इथे खरी गोष्ट सुरू होते. हो, त्याच्या नवीन ऑफिसमध्ये. काही महिन्यांनंतर स्टीफनला एका दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळाली. आणि तिथे मुलाखत चक्क कंपनीच्या सीईओने घेतली. हे पाहूनच त्याला पहिलं आश्चर्य वाटलं. त्याचा कामाचा पहिला दिवस तर खूपच वेगळा होता. जुन्या ऑफिससारखा कोणताही दबाव नव्हता. उलट दुपारी त्याचे नवीन बॉस स्वतः त्याच्या डेस्कजवळ आले आणि विचारलं, सर्व कसं चाललं आहे, काही अडचण तर नाही ना? हे ऐकून तर स्टीफनला धक्काच बसला असेल. हो ना.
त्याला आठवलं की त्याच्या जुन्या बॉसने त्याच्याशी फक्त तेव्हाच संवाद साधला होता जेव्हा त्याला एखाद्या चुकीबद्दल ओरडायचं होतं. इतकंच नाही तर त्या नवीन बॉसने स्टीफनला एक आश्वासन दिलं. ते म्हणाले, मला तुझ्याकडून सुरुवातीलाच खूप जास्त अपेक्षा नाही. मला माहीत आहे की नवीन वातावरणात जुळवून घ्यायला वेळ लागतो, त्यामुळे आरामशीर वेळ घे. पण मग तो क्षण येतो जिथे सगळं बदलून जातं. हो, त्या नवीन बॉसने त्याला सहज विचारलं, तुला मुलं आहेत का? हा प्रश्न ऐकून स्टीफन क्षणभर घाबरला असेल नाही का? कारण बहुतेक बॉसच्या मते मुलं असणं म्हणजे कामात अडथळा. हो, त्याला वाटलं की आता काहीतरी गडबड होणार. मुलांना सांभाळण्यासाठी सुट्ट्या, कामावर परिणाम असा एक गैरसमज असतो. पण बॉसचं उत्तर अनपेक्षित होतं. ते म्हणाले, माझंही एक कुटुंब आहे. अरे वाह! आणि मला माहीत आहे की जेव्हा आपली मुलं आजारी पडतात तेव्हा दुसरं काहीच सुचत नाही. आणि मग त्याने जो विश्वास दिला तो खूप महत्वाचा होता. काय म्हणाले ते? ते म्हणाले, त्यामुळे जेव्हाही तुला अशी काही अडचण येईल तेव्हा फक्त एक कॉल कर आणि बिनधास्त 1-2 दिवसांची सुट्टी घे. तुझे मुलांची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे. हे ऐकून स्टीफनला कसं वाटलं असेल? म्हणजे त्याच्या डोक्यावरून एक मोठं ओझं उतरल्यासारखं. अगदी. त्याला अचानक खूप सुरक्षित आणि मोकळं वाटू लागलं. नोकरी गमावण्याची भीती आणि मुलांची चिंता दोन्ही नाहीशी झाली. म्हणजे हा विश्वास जिंकण्याचा एक प्रकार होता. या एका संवादाने त्या बॉसने स्टीफनला हे दाखवून दिलं की तो फक्त एक कर्मचारी नाही तर एक माणूस आहे. बरोबर. आणि या सुरक्षिततेच्या भावनेमुळेच तो लवकरच आपल्या सहकाऱ्यांमध्ये मिसळला आणि त्याचं कामात पूर्ण लक्ष लागलं. एक सुरक्षित वातावरण मिळाल्यामुळे संपूर्ण टीम कोणत्याही समस्येला एकत्र सामोरे जायला तयार झाली असेल. अगदी बरोबर. आणि हा विश्वास फक्त ऑफिसपुरतं मर्यादित नाही. सायमन सिनेक यांनी तर सैन्यासारख्या ठिकाणी जिथे जीवन मरणाचा प्रश्न असतो तिथे हेच तत्व कसं काम करतं हे दाखवून दिलंय. हो, आणि इथेच ती प्रोटेक्शन फ्रॉम अबव्ह म्हणजे वरून मिळणारं संरक्षण ही संकल्पना येते. बरोबर. याचा सरळ अर्थ आहे, जेव्हा टीमला खात्री असते की वरून म्हणजे त्यांच्या लीडरकडून त्यांचं संरक्षण केलं जाईल तेव्हा ते बाहेरच्या धोक्यांशी लढायला तयार होतात. पण जर त्यांना स्वतःच्या लीडरपासूनच धोका वाटत असेल तर त्यांची सगळी शक्ती स्वतःला वाचवण्यातच खर्च होते. अगदी. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मेजर रिचर्ड विंटर्स यांचं बँड ऑफ ब्रदर्स या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये त्यांची गोष्ट आहे. हो, ते दुसऱ्या महायुद्धात एक सामान्य सैनिक होते, पण आपल्या चांगुलपणामुळे आणि धैर्यामुळे ते अधिकारी बनले. त्यांच्या नेतृत्वाची काही खास वैशिष्ट्ये होती. म्हणजे उच्च पदावर पोचूनही त्यांनी कधीच बडेजावपणा केला नाही. ते तिथेच झोपायचे आणि तेच खायचे जे इतर सैनिक खायचे. ते स्वतःला त्यांच्यापेक्षा वेगळं किंवा श्रेष्ठ समजत नव्हते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते नेहमी आघाडीवर राहून आपल्या सैनिकांसोबत लढायचे. ते ऑफिसमध्ये बसून आदेश देणाऱ्यांपैकी नव्हते. अजिबात नाही. बास्टनच्या जंगलात जेव्हा जर्मन सैन्याने अमेरिकन सैनिकांना चारी बाजूंनी घेरलं होतं तेव्हा परिस्थिती खूपच बिकट होती. हो, कडाक्याची थंडी, अन्नाचा तुटवडा आणि सतत होणारा हल्ला. अशा परिस्थितीतही मेजर विंटर्स आपल्या सैनिकांसोबत तिथेच होते. जर त्यांनी फक्त अधिकार वापरला असता तर सैनिक कधीच लढले नसते. पण त्यांच्यावर सैनिकांचा प्रचंड विश्वास होता. त्यांना माहीत होतं की आपला लीडर आपल्याला सोडून जाणार नाही. मेजर विंटर्स यांनी एक सर्कल ऑफ सेफ्टी म्हणजे सुरक्षितेचं वर्तुळ तयार केलं होतं. त्या वर्तुळाच्या आत ते सगळे एक टीम होते आणि धोका बाहेर होता. आणि चांगल्या लीडरचं काम हेच असतं की त्या वर्तुळाला मजबूत ठेवणं. त्यांच्या नेतृत्वामुळेच सैनिक त्या अशक्य परिस्थितीतही लढले आणि जिंकले. म्हणजे इथे अधिकार नाही तर विश्वास महत्वाचा ठरला. खरंय, स्टीफन आणि मेजर विंटर्सची उदाहरणं खूप छान आहेत, पण काही जण म्हणतील की हे भावनिक मुद्दे आहेत. कॉर्पोरेट जगात जिथे फक्त नफा आणि आकडे पाहिले जातात तिथे या सॉफ्ट स्टफचा खरंच काही आर्थिक फायदा होतो का? उत्तम प्रश्न आहे. आणि यासाठीच 2 अगदी विरुद्ध उदाहरणं आहेत. एकीकडे जनरल इलेक्ट्रिकचे जॅक वेल्श आणि दुसरीकडे कॉस्टकोचे जेफ सिनेगल. यांची तुलना केली की सगळं चित्र स्पष्ट होतं. बरोबर. जॅक वेल्श यांना तर 20व्या शतकातील सर्वोत्तम मॅनेजर म्हटलं जायचं ना. त्यांची पद्धत खूप प्रसिद्ध होती ना. हो, पण ती पद्धत होती काय? वेल्श फक्त आकडे आणि नफा यावर लक्ष केंद्रित करायचे. त्यांची एक रँक अँड यँक नावाची पॉलिसी होती. हो, ज्यात ते दरवर्षी कंपनीतल्या खालच्या 10% कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकायचे. अरे बापरे. यामुळे जनरल इलेक्ट्रिकचे कर्मचारी नेहमी प्रचंड तणावात आणि दुःखी असायचे. प्रत्येकाच्या डोक्यावर नोकरी जाण्याची टांगती तलवार असायची. बरोबर. आणि इथेच सायमन सिनेक ॲब्स्ट्रॅक्शन या धोक्याबद्दल बोलतात. ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे गोष्टींना किंवा माणसांना त्यांच्या मूळ रूपात न पाहता केवळ आकडे म्हणून पाहणं. म्हणजे
जेव्हा लीडर आपल्या कर्मचाऱ्यांना नावांनी नाही तर स्प्रेडशीटमधल्या आकड्यांनी ओळखायला लागतो तेव्हा त्यांच्याबद्दल कठोर निर्णय घेणं सोपं जातं. हो, खालच्या 10% लोकांना काढून टाका असं म्हणणं हे सुनीता आणि रमेशला काढा असं म्हणण्यापेक्षा खूप सोपं आहे. हाच तो धोका. आणि गंमत म्हणजे वेल्सची स्ट्रॅटेजी वरवर खूप यशस्वी वाटत होती, कारण ती मोजता येणाऱ्या गोष्टींवर लक्ष देत होती. शेअरची किंमत, नफा वगैरे. पण ती अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत होती ज्या मोजता येत नाहीत, जसं की कर्मचाऱ्यांचा विश्वास किंवा कंपनीबद्दलची निष्ठा. बरोबर. यामुळे कंपनी आतून पोकळ होत गेली. याच्या अगदी उलट उदाहरण आहे जेफ सेनेगल यांचं, जे कॉस्टकोचे सीईओ होते. कॉस्कोची गोष्ट खूपच प्रेरणादायी आहे. 2008च्या मोठ्या आर्थिक संकटाच्या काळात जेव्हा सगळ्या मोठ्या कंपन्या कर्मचारी कपात करत होत्या, तेव्हा वॉल स्ट्रीटच्या विश्लेषणांनी सेनेगल यांच्यावर प्रचंड दबाव आणला असेल नाही का? हो, की त्यांनीही कर्मचारी कमी करावेत. पण सेनेगल आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी एकाही कर्मचाऱ्याला कामावरून काढलं नाही. त्यांचं म्हणणं होतं, या लोकांनी कंपनीसाठी अनेक वर्ष काम केलं आहे. आता संकट काळात आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही. त्यांना यामुळे तात्पुरता आर्थिक लॉस नक्कीच झाला असेल. त्यांचा शेअर पण खाली गेला असेल. हो, काही काळासाठी गेला, पण त्यांनी जे कमावलं ते पैशांपेक्षा खूप मोठं होतं. कर्मचाऱ्यांचा अढळ विश्वास. तेव्हा कॉस्टकोचा व्यवसाय प्रचंड वाढला असेल. हो, कारण त्यांचे कर्मचारी कंपनीशी एकनिष्ठ होते. ते फक्त पगारासाठी काम करत नव्हते, तर कंपनीला आपलं मानून काम करत होते. त्यांचा कर्मचारी टिकून राहण्याचा दर म्हणजे एम्प्लॉई रिटेन्शन रेट रिटेल इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक आहे. अगदी. याचा जर आपण व्यापक विचार केला तर वेल्सच्या जनरल इलेक्ट्रिकप्रमाणे कॉस्टकोचे स्टॉक्स कधीच अचानक वरखाली झाले नाहीत. ते हळूहळू पण स्थिरपणे वर गेले, कारण सेनेगल यांनी कर्मचाऱ्यांचा आदर करून एक सुरक्षित वातावरण तयार केलं होतं. जिथे लोक भीतीशिवाय काम करू शकत होते. त्यांनी माणसात गुंतवणूक केली, केवळ आकड्यांमध्ये नाही. म्हणजे या सगळ्याचा अर्थ स्पष्ट आहे. जॅक वेल्स सारखे लीडर अल्पकाळात यशस्वी वाटू शकतात, पण त्यांची रणनीती कंपनीला आतून पोखरते. आणि जेफ सेनेगल सारखे लीडर माणसात गुंतवणूक करतात, ज्यामुळे कंपनीचा पाया मजबूत होतो आणि ती दीर्घकाळ टिकते. खरा नफा आकड्यांमध्ये नाही तर लोकांच्या विश्वासात असतो. बरोबर. जेव्हा एखाद्याला कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटतं तेव्हा तो कंपनीला आपलं कुटुंब मानतो. पण एक मोठा धोका आजही आपल्या आजूबाजूला आहे, ज्याला सायमन सिनेक ॲब्स्ट्रॅक्शन म्हणतात. जेव्हा माणसं फक्त आकड्यांमध्ये बदलतात तेव्हा माणुसकी हरवते. यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे माणसांना आकड्यांपेक्षा जास्त महत्त्व देणं. अगदी बरोबर. शेवटी कोणतीही ऑर्गनायझेशन ही तिथल्या माणसांमुळे मोठी होत असते, टेक्नॉलॉजीमुळे नाही. आणि आज आपण याच विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. सायमन सिनेक यांच्या लीडर्स ईट लास्ट या पुस्तकातील विचारांवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. या चर्चेचा उद्देश आहे एका खऱ्या लीडरचे गुण समजून घेणं. बरोबर. आपण हे समजून घेणार आहोत की काही टीम्स एकत्र मिळून उत्तम काम का करतात आणि काही का अयशस्वी ठरतात. यामागे लीडरशिपची भूमिका किती महत्त्वाची असते हे आपण काही ठोस उदाहरणांमधून पाहू. आपण एकूण 6 महत्त्वाच्या वैशिष्ट्यांवर, लीडर्स ईट लास्ट या संकल्पनेवर आणि हे सर्व आपल्या रोजच्या आयुष्यात कसे लागू करता येईल यावर बोलणार आहोत. चला तर मग या चर्चेला सुरुवात करूया. एक चांगला लीडर बनवणारी वैशिष्ट्ये कोणती? पुस्तकात दिलेलं पहिलं वैशिष्ट्य आहे प्रोटेक्शन फ्रॉम अबव्ह, म्हणजे वरून मिळणारं संरक्षण. हे ऐकायला खूप लष्करी वाटतं. याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ आहे की लीडर आपल्या टीमला, म्हणजे आपल्या माणसांना बाहेरील धोक्यांपासून आणि अंतर्गत राजकारणापासून वाचवतो. एक प्रकारे ढाल बनून उभा राहतो. अच्छा. यासाठी मेजर विंटर्सचं उदाहरण खूप समर्पक आहे. दुसऱ्या महायुद्धात ते एक सामान्य सैनिक होते, पण आपल्या धाडसामुळे आणि चांगुलपणामुळे ते अधिकारी बनले. आणि विशेष म्हणजे उच्च पदावर पोचूनही त्यांनी स्वतःला कधी वेगळं समजलं नाही. ते आपल्या सैनिकांसोबत जेवायचे, त्यांच्या सोबतच झोपायचे. इतकंच नाही तर प्रत्यक्ष लढाईतही त्यांच्यासोबत आघाडीवर असायचे. म्हणजे विचार करा, जेव्हा तुमचा लीडर स्वतःचा जीव तुमच्यासोबत धोक्यात घालतोय तेव्हा विश्वास आपोआप तयार होतो. अगदी बरोबर. सैनिकांना माहीत होतं की हा माणूस आपल्याला मरण्यासाठी पुढे पाठवत नाहीये, तो स्वतः आपल्यासाठी मरायला तयार आहे. याला म्हणतात खरं संरक्षण. हे तर थेट दुसऱ्या वैशिष्ट्याशी जोडलेलं आहे, एम्पॅथी किंवा सहानुभूती. कर्मचारी किंवा टीम सदस्य हे केवळ काम करणारे रोबोट नसून माणसं आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. बरोबर. यासाठी मार्क नावाच्या उद्योजकाचं उदाहरण पाहूया.
सुरुवातीला त्याला फक्त पैसे कमवायचे होते, पण हळूहळू त्याला कळलं की माणसं आकड्यांपेक्षा जास्त महत्वाची आहेत. पण हे प्रत्यक्षात आणणं किती अवघड असेल, विशेषतः जेव्हा कंपनी आर्थिक संकटात असते तेव्हा तर आकड्यांवरच लक्ष जातं. हो, पण मार्कला हे जमलं. त्याने स्वतःचा पगार त्याच्या कंपनीतील एका प्रोग्रॅमरपेक्षा कमी ठेवला होता. काय सांगताय? मालकाचा पगार कर्मचाऱ्यापेक्षा कमी? हो, कारण त्याला माहीत होतं की तो प्रोग्रॅमर कंपनीसाठी किती महत्वाचा आहे. त्याला टिकून ठेवणं गरजेचं आहे. या सहानुभूतीमुळे त्याच्या कंपनीत एक सकारात्मक आणि मोटिवेटिंग वातावरण तयार झालं. आणि अशा सकारात्मक वातावरणासाठी तिसरं वैशिष्ट्य ऑटोनॉमी म्हणजेच स्वायत्तता खूप गरजेची आहे. सतत कामावर नियंत्रण ठेवल्यास कर्मचाऱ्यांमध्ये तणाव वाढतो. बरोबर. पुस्तकात ऑपरेशन बॅग्रेशनचं उदाहरण दिलं आहे. सोव्हिएत मार्शल अलेक्झांडर वेसिलेव्स्काई यांनी योजनेची आखणी केली, पण त्यांना जमिनीवरील अधिकाऱ्यांच्या, विशेषतः जनरल झुकोवच्या कौशल्यावर अवलंबून राहावं लागलं. म्हणजे त्यांनी सगळं त्यांच्यावर सोपवलं. एक प्रकारे हो, त्यांनी दिशा दिली पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं. जर त्यांनी प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित ते ऑपरेशन यशस्वी झालं नसतं. विश्वास आणि स्वायत्तता इथे महत्वाची ठरली. यातूनच लॉंग टर्म लीडर्स विरुद्ध शॉर्ट टर्म लीडर्स हा चौथा मुद्दा समोर येतो. जनरल इलेक्ट्रिकचे CEO जॅक वेल्श हे शॉर्ट टर्म लीडरचं उदाहरण आहेत, जे फक्त नफा आणि आकड्यांचा विचार करायचे. हो, ते कोणालाही सहज नोकरीवरून काढून टाकत. पण त्यांना तर मॅनेजर ऑफ द सेंचुरी म्हटलं गेलं होतं. मग त्यात चूक काय होती? चूक होती त्यांच्या विचारसरणीत. ते दरवर्षी आपल्या कंपनीतील खालच्या 10% कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकायचे. यामुळे सुरुवातीला फायदा दिसला, आकडे चांगले दिसले, पण लाँग टर्ममध्ये कंपनीच्या वातावरणावर आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर खूप वाईट परिणाम झाला. भीतीचं वातावरण तयार झालं. याउलट कोस्कोचे CEO जेफ सेनेगल यांनी आर्थिक संकटातही कर्मचाऱ्यांना काढलं नाही. त्यांनी माणसांवर विश्वास ठेवला. आणि त्याचा परिणाम काय झाला? आर्थिक संकटानंतर कोस्कोचा व्यवसाय आणखी वाढला. अगदी. कारण त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये कंपनीबद्दल विश्वास आणि सुरक्षितेची भावना होती. त्यांना माहीत होतं की कंपनी त्यांची काळजी घेते. या सर्व भावनांमागे एक विज्ञान आहे, जे आपल्याला 5व्या वैशिष्ट्याकडे घेऊन जातं. 4 महत्त्वाचे ब्रेन केमिकल्स, डोपामाइन आणि एंडॉर्फिन हे स्वार्थी केमिकल्स आहेत. स्वार्थी म्हणजे वाईट नाहीत, ते आपल्याला वैयक्तिक यश मिळवल्यावर आनंद देतात. तुम्ही एखादं काम पूर्ण करता तेव्हा डोपामाइनमुळे तुम्हाला आनंद मिळतो. आणि एंडॉर्फिन वेदना कमी करण्यासाठी आहे. बरोबर. पण हे दोन्ही केमिकल्स आपल्याला एकत्र काम करायला शिकवत नाहीत. त्यासाठी आहेत सेरोटोनिन आणि ऑक्सिटोसिन. हे निस्वार्थ केमिकल्स आहेत, जे विश्वास, प्रेम आणि इतरांशी जोडले गेल्यावर तयार होतात. अगदी. एका चांगल्या लीडरला या चारही केमिकल्सचा समतोल साधता आला पाहिजे. तो असं वातावरण तयार करतो जिथे लोकांना सुरक्षित वाटतं. आणि शेवटचं 6वं वैशिष्ट्य आहे बिलॉंगिंग अँड द सर्कल ऑफ थ्रेट्स, म्हणजे आपलेपणाची भावना आणि धोक्यांचं वर्तुळ. जेव्हा लोकांना वाटतं की ते एका सुरक्षित गटाचा भाग आहेत, तेव्हा ते एकत्र मिळून कोणत्याही समस्येला तोंड देऊ शकतात. स्टीफनच्या 2 वेगवेगळ्या ऑफिसमधील अनुभवातून हे स्पष्ट होतं. हो, त्याच्या पहिल्या बॉसने भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण केले होते, जिथे प्रत्येकजण फक्त स्वतःची नोकरी वाचवण्याचा विचार करत होता. पण दुसऱ्या बॉसने काय केलं? त्याने सहानुभूती दाखवली, कुटुंबाला महत्त्व दिलं. त्याने स्टीफनला सांगितलं की मुलांना गरज असेल तेव्हा फक्त एक फोन करून सुट्टी घे. या एका वाक्याने किती फरक पडला असेल? खूप. त्या बॉसने एक सुरक्षित वातावरण तयार केलं आणि त्यामुळे स्टीफन आणि त्याचे सहकारी अधिक आनंदी आणि कार्यक्षम बनले. ही सर्व वैशिष्ट्य एकाच संकल्पनेकडे निर्देश करतात, लीडर्स इट लास्ट. याचा शब्दशः अर्थ आहे लीडर सर्वात शेवटी जेवतो, पण याचा खरा अर्थ खूप खोल आहे. याचा खरा अर्थ आहे की जो लीडर स्वतःच्या गरजेपेक्षा आपल्या टीमच्या किंवा लोकांच्या कल्याणाला आणि गरजांना प्राधान्य देतो, तोच खरा लीडर आहे. म्हणजे ही केवळ एक म्हण नाही, तर एक विचारसरणी आहे. अगदी. ही एक जबाबदारी स्वीकारण्याची भावना आहे. जसं मेजर विंटर्स यांनी केलं. ते उच्च अधिकारी असूनही आपल्या सैनिकांसोबत राहिले. त्यांनी स्वतःसाठी कोणताही विशेष अधिकार किंवा सुविधा घेतली नाही. बरोबर. जेव्हा लीडर आपल्या लोकांची काळजी घेतो तेव्हा लोक लीडरची आणि पर्यायाने संस्थेची काळजी घेतात. म्हणजे हा एक परस्पर संबंध आहे. हो, विश्वास आणि आधारावर आधारलेला. लीडरशिप ही रँक किंवा पदावर अवलंबून नसते, तर ती जबाबदारी स्वीकारण्यावर अवलंबून असते.
खरा लीडर आपल्या अधिकाराचा वापर लोकांना नियंत्रित करण्यासाठी नाही तर त्यांची काळजी घेण्यासाठी करतो. हे कुटुंबात किंवा मित्रपरिवारात ही तत्व कशी वापरू शकते? सुरुवात सेवा करण्याच्या भावनेतून होते, राज्य करण्याच्या नाही. आपण आपल्या माणसांना समजून घेऊ शकतो, त्यांच्या अडचणी काय आहे हे विचारू शकतो. म्हणजे फक्त कामाबद्दल न बोलता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात, त्यांच्या अडचणींच्या वेळी त्यांना भावनिक आधार देणं. अगदी तेच. जसं त्या बॉसने स्टीफनला त्याच्या मुलांसाठी गरज असेल तेव्हा सुट्टी घेण्याची मोकळीक दिली. आणि कुटुंबात हे कसं लागू होतं? कुटुंबात हे आणखी महत्त्वाचं आहे. आपण आपल्या निर्णयांमध्ये इतरांना सामील करून घेऊ शकतो, त्यांचं मत विचारात घेऊ शकतो, त्यांच्या गरजांना प्राधान्य देऊ शकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या ताटात काय आहे हे पाहण्याआधी त्यांच्या ताटात पुरेसा आहे की नाही याची खात्री करता, तेव्हा तुम्ही लीडर्स ईट लास्ट हे तत्त्व जगत असता. खूप सुंदर विचार आहे. म्हणजे थोडक्यात अधिकार गाजवण्याऐवजी जबाबदारी स्वीकारणं, आकड्यांपेक्षा माणसांना महत्त्व देणं आणि एक सुरक्षित विश्वासाचं वातावरण तयार करणं हाच खऱ्या लीडरशिपचा पाया आहे. आणि हे कोणीही कुठेही सुरू करू शकतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी पुस्तकांसाठी बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.